आपण क्षेत्रभेट या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण मागचा आढावा घेतला तर थोडस संदर्भ इथं दिला गेलेला आहे की घाट पार केल्यानंतर दाट वन कशी विरळ झाली आणि भातशेतीच्या जमिनी आणि सर्वात मोठी औद्योगिक क्षेत्र ही दिसायला लागली. पुढे नजमा बोलली की मॅडम हवेत बदल जाणवतो, आता गरम व्हायला लागलेला आहे आणि घामही येतोय. मग शिक्षिका म्हणाल्या की हवेच्या बदलाची ही जाणीव तुम्हाला होत आहे. म्हणजेच काय तर हवेतली आर्द्रता आणि वाढल्यामुळं आपल्याला घाम येतो आणि त्वचा सुद्धा चिकट होते. आता आपण जसं जसं समुद्राच्या जवळ जवळ जाऊ तसं तसं हे आर्द्रतेचं प्रमाण हे वाढेल, कारण तिथं बाष्पाचं प्रमाण हे जास्त असतं. पुढे नामदेव काय बोलतोय की नामदेव काय बोलतोय की मॅडम या भागात पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाचं प्रमाणही जास्त दिसतंय, त्यामुळं असं होत असावं. मग शिक्षिका म्हणतात की नामदेव तुझं निरीक्षण हे बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळं तसंच समुद्र सानिध्य म्हणजे समुद्र जवळ असल्यामुळं तसं होतं. तर आता पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं भात हे तिथलं मुख्य पीक आहे. बरोबर. आता काही वेळातच आपण समुद्राजवळ पोहोचू. या समुद्राचं नाव सांगू शकाल का? सर्व विद्यार्थी म्हणाले एका सुरात, अरबी समुद्र. काय म्हणाले? अरबी समुद्र. शिक्षिका म्हणाल्या छान. आता अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तिथं तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे माहिती मिळवा. चला तर मग पुढे जाऊया. आता उर्मी बोलते, आम्ही त्यांना परिसरातील पिकं, त्याच्यानंतर मृदा प्रकार, फळं आणि इतर नगदी पिकं याबाबत प्रश्न विचारणार आहोत. शिवाय परिसरामध्ये गोळा केला जाणारा महसूल आणि सिंचनाखालील असलेलं क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्र असा कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायासंबंधीचे काही प्रश्न आम्ही विचारणार आहोत. आणि ही नियमावली बनवलेली होती सर्व विद्यार्थ्यांनी. मग दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने ही माहिती घेतली. त्याच्यानंतर मग शिक्षिका म्हणाल्या, जेवणानंतर आता आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. तर तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथमच प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहेत? बहुतेक सर्वांनीच हात वरती केले. त्याच्यानंतर अबिरा काय म्हणाली बघा, मी तर आत्तापासून समुद्राच्या चित्तथारक दृश्याची कल्पना करत आहे. तो कसा असेल, तिथे नेमके काय असेल, का फक्त पाणीच असेल? बघा, विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या ह्या शंका आहेत त्या आपण आता इथे बघितल्या. तर मग शिक्षिका आपल्या बोलतात की खरंच आहे अबिरा, आता आपण ज्या किनारपट्टीवर जाऊया तिथं गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत आपण स्पष्ट सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथंही आपण एक किल्ला पाहणार आहोत. काय बघणार आहोत? एक किल्ला, आणि त्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. काय नाव आहे त्याचं? कुलाबा किल्ला. तर आता त्याला अलिबागचा किल्ला असं सुद्धा म्हणतात. आणि यावेळी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळी लक्षात ठेवायला हव्यात, कारण इयत्ता 9वी मध्ये सागरी लाटांचा कार्याचा संपूर्णपणे अभ्यास आपण केलेला आहे 9वी मध्ये. तर आता 10वी मध्ये आपण सगळं हे बघणार आहोत, सगळं निरीक्षण करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या आतापर्यंतच्या झालेल्या आपल्या मुद्द्यामध्ये आता आपण सगळं बघितलं की क्षेत्रफळ कशी संपूर्णपणे तयार केली जाते, कशी त्याची रचना आहे, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट केले जातं, कोण कोण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्या क्षेत्रभेटीमध्ये ज्या मुख्य स्थळापर्यंत जाईपर्यंत काय काय मधले टप्पे आहेत, कुणाकुणाला आपल्याला भेटी द्याव्या लागतात, हे सगळं काही आतापर्यंत आपण नमूद केलेलं आहे.
त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की लाटांनी तयार केलेली ही काही भूरूप आपल्याला इथं दिसणार आहेत. काय दिसणार आहे? लाटांनी तयार केलेली भूरूप, आणि त्याची पण आता आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही काही सागरी भूरूपाची नावं सांगू शकता का, असं आपल्याला आपल्या शिक्षकांनी विचारलेले, म्हणजेच विद्यार्थ्यांना. उजव्या बाजूला दिसतायत काही किल्ला, त्याच्यानंतर काही झाडं सागाची. आता पुढे जाऊया. आता सर्व विद्यार्थी एका सुरामध्ये काय बोलले बघा. पुळण, सागरी गुहा, तरंग घोषित मंच, वाळूचा दांडा. वा, छान, तुम्हाला तर बरंच आठवत आहे. मग सर्वांनी समुद्र किनारा आणि किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडीत तसंच घोड्यावर बसण्याचा आनंद सुद्धा लुटला. मग आता नेहा म्हणाली, मॅडम आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यापेक्षा हा किल्ला वेगळा आहे. पहिला कुठला किल्ला बघितला? नळदुर्ग, त्याच्यानंतर सिंहगड, आणि आता कुठला? हा कुलाबा किल्ला, म्हणजेच आपल्या अलिबागचा किल्ला. खरं आहे नेहा, तू यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? आपल्या बाई बोलल्या, म्हणजे आपल्या शिक्षिका. तर नेहा म्हणाली, होय मॅडम, हा किल्ला पाण्यात बांधला गेलेला आहे आणि इतर 2 किल्ले जमिनीवर होते. तर शिक्षिका म्हणाल्या, याच्यावरती शिक्षिका म्हणाल्या, हा किल्ला तरंग घोषित मंचावर तरंग घर्षित अशा मंचावर बांधला आहे. पाण्याने वेढलेल्या असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात. पूर्वी समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात. बरोबर, आता आलं लक्षात की समुद्रात सुद्धा पूर्वीच्या काळी काही किल्ले बांधले गेलेले आहेत, की जेणेकरून आपल्या समुद्राचं त्याच्यामुळे रक्षण व्हावं, की कुठले वाईट लोक तिथे आलेले आहेत किंवा काही आक्रमण होत असेल किनाऱ्यामार्फत आपल्या देशामध्ये, तर त्यांना आळा घालण्यासाठी असे किल्ले बांधले जायचे. उजव्या बाजूला एक छोटीशी फीत आहे. समुद्र किनारे गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्यायची असते आणि भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती? चला पुढे जाऊया. आता किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. तर आता हे किल्ले अजून कोणकोणते आहेत ते आपण त्यांची नावं बघूया. नेहा म्हणाली, हो, मी यापूर्वी जंजिरा आणि सिंधुदुर्ग ही नावं ऐकलेली आहेत. तर तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे आता सांगा बरं की या ठिकाणी कोणते व्यवसाय असावेत. तर आता समुद्रकिनारी आहे, तर मग अर्थातच मासेमारी, शेती हे दोन्ही व्यवसाय आढळतात. बरोबर, त्याचप्रमाणे राहुलने उत्तर दिलं, मॅडम इथं मासेमारी आणि शेती हे दोन्ही व्यवसाय आढळतात. बरोबर आहे राहुल, हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? मग मीनाने सांगितलं की मॅडम हे प्राथमिक व्यवसाय आहे. मग शिक्षिका म्हणाल्या की खरंच आहे, सुरुवातीला इथं मासेमारी हा व्यवसाय होता, पण नंतरच्या काळात या प्रदेशात शेती सुद्धा केली जाऊ लागली, पण किनाऱ्यापासून दूर. मग किनाऱ्यालागत जे वाड्यामध्ये नारळी, पोफळी, सुपारी म्हणजेच फणस, केळी आणि मसाल्यांचे पदार्थ यांची लागवड केली जाते, आणि ही बागायती शेती आहे. ही काय आहे? नारळी, पोफळी म्हणजे सुपारी, हे सगळे काय आहे? बागायती शेती, फणस, केळी. त्याच्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळूत जी मौजमस्ती केली आणि सूर्यास्ताचे विहंगम असं दृश्य कॅमेरामध्ये टिपलं. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीच्या या अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यावर चर्चा करून टाचणं तयार केली गेली आणि रात्रीचं जेवण घेऊन त्यांनी विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. उजव्या बाजूला आपल्याला दिसतंय की अलिबागचा समुद्र किनारा. क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टीचं छायाचित्र काढाल आणि क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल आणि क्षेत्रभेटीचा अहवाल हा कोणत्या मुद्द्याच्या आधारे तयार कराल? चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो त्याच्यामध्ये आता तुम्ही काय करायचंय की क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करायचा. बरोबर, चला तर मग पुढच्या धड्यामध्ये